स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये फेलो रायडर. तर अचानक भयानकमध्ये आपला राईडचा प्लॅन झाला. जास्ती जण नाहीत, 5 ते 7 जण चाललो आहे. सगळे रायडर्स माझ्या इथे जॉईन करणार. तर आता वाजले सकाळचे 4:30 म्हणजे 4:35. तर आता पटापट रेडी होऊया. सगळे रायडर्स जॉईनच करतील. बाकी तुम्हाला मी सगळं बाईकवर झालं. तर आता भेटूया बाईकवर. तर मित्रांनो, फायनली आम्ही निघालो आहे सगळेजण. तेच नेहमीसारखं 2-3 जण कॅन्सल झालेत. एक जण मागून येतो आहे. तो आत्तापर्यंत नव्हता आणि आत्ताच मध्ये चालू झाला आहे. ॲज युजल सगळे गॅदर होता टाईम झाला. आता वाजले 7 आणि आम्ही आता जॉईन केलं आहे पाम बीच रोडला. आणि पूर्ण असा मोकळा आहे, सगळे पाठी आहेत. आणि आम्ही जाणार वाया खोपोली वगैरे, म्हणजेच जुना एक्सप्रेसवेनी जाणार आहे आपण. तर एन्जॉय करूया आणि मी तुम्हाला पण दाखवतो. बरेचसे हायवे आहेत आपल्या मुंबईमध्ये. आणि हा JNPTचा जो रोड आहे तो एक नेहमी गाडी चालवायला म्हणजे एक वेगळंच मजा येते या रोडला. बघू शकता काहीच गाड्या नाही आहेत आणि इथे क्रूज वगैरे करायला म्हणजे ओव्हर स्पीडिंग तर नाही, बट गाडी चालवायला खूप मजा येते या रोडला. आज पुढे ओल्ड पुणा हायवेला जॉईन होणार. तर आम्ही आत्ताच ट्रेडूंगचा टोल नाका क्रॉस केला आहे. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की किती बायकर्स चाललेत. आज संडे राईडला लोणावळ्याला तुम्हाला अशा बाईक तर नेहमीच बघायला भेटतील. आणि आज थोडासा बिझी आहे रोड, म्हणजे ट्रक्स आणि थोडीशी ट्रॅफिक आहे. सो ठीक आहे, काय नाही, सगळेच राईड करायला आले. थोडा चालू आहे, अजून तर काही थांबायचं नाव नाही घेते. तो थोडासा स्पीड कमी झाला आहे. तर 50 किलोमीटर्स केल्यावर बोललो थोडंसं नाश्ता करून घेऊया. तर इथं बाईक्स लावल्या आणि इकडे आता पटकन ब्रेकफास्ट करूया आणि पुढे आपल्या स्पॉटकडे जाऊया. तर आत्ता वाजले ऑलमोस्ट 9. उंबरखेडला चाललो आहे. सो आम्ही आता आणि आता वेदर थोडा क्लीन झाला आहे. बघू शकता पूर्ण फॉग. आत्ता खरी मजा येईल राईड करायला. आणि आता एवढे रायडर्स आहेत रोडला, एवढे खूप रायडर्स दिसत आहेत सध्या. त्यांच्याबरोबर आम्ही पण एन्जॉय करत चाललो आहे. होपसो तिथे जास्ती गर्दी नसेल, रश नसेल, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दाखवायला काहीच प्रॉब्लेम नाही होणार. तर इथून ऑलमोस्ट काहीतरी 1.5 किलोमीटर राहिले. हे बघा इथं उंबरखिंड, इथेच तो स्पॉट आहे लेफ्ट साईडला. उंबरखिंड रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात खोपोली पाली रस्त्यावर आहे. ठाण्यापासून अगदी 90 किलोमीटरवर आहे. या जागेचा जुना इतिहास आहे. 2 फेब्रुवारी 1961 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य व कारतालब खानाचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंड येथे युद्ध झाले व त्यात मुघलांचा पूर्णपणे पराभव झाला. ह्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराज स्वतः हजर होते, म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. ह्या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 2001 साली उंबरखिंडीत आंबा नदीच्या पात्राशेजारी ध्वजस्तंभ उभारला. तर आता या चांगल्या जागेवरनं आता निघतो आणि एक टेम्पल आहे तिकडे जायचं आहे. ते आता निघतो आम्ही. बघा पाऊस वाढला तर प्रेशर बघा पाण्याचा. रिकमेंड करेन की मी रिकमेंड करेन की पाऊस जर जास्त असेल तर इथे विजिट नका करू, कारण की
त्याला काहीच सेफ्टी वगैरे काहीच नाही आहे. तो जास्त पाऊस असेल तर इथे निघतच नाही वगैरे. आता निघूया. तर सुंदर अशी ती जागा सोडून आता पुढच्या स्पॉटला चाललो आहे. ते म्हणजे शिव मंदिर. आता किती वेळ लागतोय ते पुढेच जाऊन कळेल, कारण की पाऊस पण आता वाढला आहे अचानकमध्ये. सो हळूहळू जाऊया. तर आता आम्ही उंबरखेडच्या तिकडून आता त्या शिवमंदिरकडे चाललो आहे. मेन रोडला कनेक्ट केलं आहे. आता किती किलोमीटर माहीत नाही. पुढे तो मित्र लीड करतो आहे. तो स्पॉट तर मस्तच होता, पण तिथे पाण्याचा फोर्स जेवढा वाढत चालला होता. सगळे आम्ही निघालो तिथून. आता मस्त असा व्ह्यू, दोन्ही साईड ग्रीनरी आणि मधून रोड आणि पाऊस कॉम्बिनेशन. तर रस्ता विचारण्यासाठी तिथे लोकल्स आहेत, त्यांना रस्ता विचारायला गेला आहे आमचा एक रायडर. आम्ही त्या स्पॉटवर गेलो, म्हणजे जे मंदिर दाखवलं आहे ते. पण लोकेशन जेव्हा तिथे एंड झालं तर तिथे असं काहीच नव्हतं. आणि तिथे लोकल्स होते, त्यांना विचारलं तर ते बोलतात असं मंदिरच आतापर्यंत इथे बनलेलं नाही आहे. सो मग रिटर्न फिरलं. आता बघूया पुढचा काय प्लॅन होतोय. One eternity later. तर दुपारचे 3 वाजलेत. आम्ही त्या स्पॉटवरून आलो. पाऊस होता, तो मध्ये आता लंच केला. तिथे टाईम गेला. आता घरी जायचं आहे. बरेचसे इथे तुम्ही बघू शकता या रोडला छोटे छोटे वॉटरफॉल आहेत आणि लोक तिथे थांबून एन्जॉय करत आहेत. तर एक स्पॉटचं झालं, पण दुसऱ्या स्पॉटचं काय म्हणजे ते गुगल मॅपवर कसं दाखवतं काय माहीत नाही. तिथं स्पॉटवर तर काहीच नव्हतं. तर जेवढं दिसलं तेवढं तुम्हाला दाखवलं मी. आता परत घराच्या दिशेकडे. तर मित्रांनो, फायनली आता आपण आपल्या घरी पोहोचतोय. तर सगळे इकडून पुढे जातील. चल मित्रा, नेक्स्ट राईडला भेटूयात. चल. तर आता इथून हे टुवर्ड्स ठाणे जातील आणि आपण इथून खालून लेफ्ट मारून घरी जाऊया. तर मित्रांनो, राईड करून ऑलमोस्ट आता पूर्ण हेक्टिक झाले. सो ऑलमोस्ट आम्हाला येता येता 5-5:30 झाले. मध्ये आम्ही एक लंच केला, सो थोडासा टाईम जास्त गेला, नाही अजून लवकर आलो असतो. त्यानंतर पाऊस पाऊस खूप लागला. सो मग जरा स्पीड पण कमी झाला, म्हणून हळूहळू आलो. तर सीन असा झाला की माझा फोन जो होता तो माझ्या मित्राकडे राहिला. तर ते परत आता मला येऊन गेले. तर त्याच्यामुळे पण थोडा टाईम झाला. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद.